ओ पोस्टमॅन काका, ओ पोस्टमॅन काका. काय रे, किती जोरात ब्रेक लावायला लागलं मला. अहो, अशी खटार सायकल का वापरता? बघा किती खटाखट वाजते. अरे हालू नको रे, का हाक मारली मला? तुम्ही गावातच जात आहात ना? हो, मी गावात चाललो आहे. नाही, जरा काम होतं. बर, तुम्ही नक्की गावातच जात आहात ना? अरे काय दिसते? काय दिसतंय? माझ्याकडे नाही, तू माझ्या बोटाकडे बघतो. हा रस्ता कुठे चाललाय? माझ्या गावाकडे. हा रस्ता तुझ्या गावाकडे जात असेल तर मी तुझ्या गावातच चाललो असेल ना. हो, बर बर. मग तू गावाकडे चाललाय तर माझं काम करशील का? अहो सांगा ना, नाही केलंस तर नाव दुसरा ठेवा. अरे रुपाबाईच्या मुलाचं पत्र आलेलं आहे, त्याच्या घरी पोस्ट करतो का? हो, इतकंच आहे, देतोय की. चला मी पाठीमागा बसतो. नको नको, माझं कॅरेज तुटलेलं आहे. नाहीतर दांडीवर बसतो. हे नको नको नको, याचा ब्रेक अजिबात नाही आहे, चालत नाही आहे. मग मी कुठं बसू? बसायचं कशाला? तू गावात चाललेला होता तर जाता जाता माझं तेवढं टपाल देऊन टाक. हो काका, मी जर आवाज दिला नसतं तर तुम्ही गावातच गेला असता ना. अरे तो माझा नाईलाज होता, तू नसतास तरी जाऊन मी दिला असता. अरे मला थोडं घाई आहे, मला जरा टपाल द्यायचा आहे. हो काका. काकू, ओ काकू. काय रे राजा, ये बस, हे तुमच्या मुलाचं पत्र आहे. माझ्या मुलाचं पत्र आलंय. अरे माझ्या पोराचं पत्र होय. आलंय. अरे वाचून दाखव ना, वाचून दाखव. नाही दाखवणार. अरे तुला 2 रुपये देते, माझ्या पोराचं पत्र वाचून दाखव रे. 2 रुपये देणार? होय होय, देणार देणार देणार, वाचून दाखव. काय झालं रे? काकू, काय झालं रे माझ्या मुलग्याला? वाचून दाखव ना मेल्या. अरे माझ्या पोराचं पत्र वाचून दाखव ना. काकू. मेल्या, माझ्या पोराचं काय झालं रे? अरे वाचून दाखव ना, वाचून दाखव. माझ्या पोराचं काय झालंय सांग ना रे. अरे वाचून दाखव ना रे. अरे वाचून दाखव. अरे माझ्या पोराचं काय झालंय सांग ना. अरे काय झालं रे? आजीबाई शांत व्हा, रडू नका. काय झालंय माझ्या पोराचं? काय झालं सांगा तरी. काय झालं सांगा तरी. काय झालंय माझ्या हो, काही आजी, झालं असं नाही. रडू नका, काही शांत ऐकून व्हा तरी घ्या. पहिला. माझं ऐकून तरी घ्या. शांत व्हा. अहो, माझं ऐकून तरी घ्या. अहो, काही झालेलं नाहीये, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. काही झालेलं नाहीये, काय रडताय तुम्ही? अहो, काही झालेलं नाहीये, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. आता तुम्ही तरी त्यांना सांगा, काही झालेलं नाहीये. तुमच्या पाया पडतो मी. या बापरे देवा, मी आता काय करू? ऐकून तरी घ्या माझं, ऐकून तरी घ्या माझं, ऐकून तरी घ्या. काही झालेलं नाहीये. मी फक्त 2 रुपयासाठी नाटक केलं रडण्याचं. 2 रुपयासाठी भाड्याला रडवलं सगळ्यांनी. अरे मेल्या, वाचून दाखवायला येत नाही. कशाला 2 रुपयासाठी रडवलंस ना?
अरे प्रकाश, आज 4 दिवस झाले बघ, हाताला काम नाही माझ्या. मग घरात पैसा तरी कुठून येणार रे? आणि तुझ्या बाबाला सुद्धा काही काम मिळणं झालंय बघ. अरे घरातलं सगळं अनपाणी संपलंय बाळा. अरे मी म्हणते काय म्हणते ते कळते का तुला? ऐकतोस का तू? तू रोजच्या पेक्षा काय नवीन सांगतेस का? म्हणजे काय म्हणायचं तुला? मी काय रोज तुला असंच म्हणते वय? मी असं थोडं म्हणालो. मग असंच म्हणायचं होतं ना तुला? अरे तुम्हा दोघा बापलेकांनी पुरतं परेशान करून ठेवलंय मला. हा कवा धरणं गेल्यात कुठं? हा गावातनं कुणाकडून तर पैसे आणतो म्हणून अजून पत्ता नाही त्यांचा. अगं येतील ना, मग पैसे मिळाले नसतील. कोण देईल रे पैसे? हा कोण देईल पैसे? हा अरे बाहेर काय पैशाचं झाड लागलंय वय पैसे द्यायला? अरे तुझ्या बाबाच्या डोक्यावर आधीच एवढा कर्जाचा डोंगर झालाय, त्याच्यामधून आहे अंगावरचं हेच फेड नवीन ना. हा आणि कोण देणार रे पैसे? आणि त्याच्यामध्ये अजून तुझ्यासाठी नवीन कर्ज काढायचं म्हणतात. अगं काय तू इतकी काळजी का घेतेस तेच मला समजत नाही बघ. अरे तुझ्यासाठीच आमच्या दोघांचं बी स्वप्न आहे का तू लय लय शिकून लय मोठा माणूस बनावं बघ. अरे तुझ्या शिक्षणाला पैसा कमी नको पडायला म्हणून आम्ही जीव तोडून काम करतोय रे. पण मी 2-4 दिवस झालं काम बी तर भेटना. अरे पण आज भेटणार आहे बर का, त्या शेजारच्या काकूंबरोबर आज जाणार आहे मी कामाला. तुम्ही माझ्या शिक्षणाची इतकी काळजी करत जाऊ नका. काळजी करू नको म्हणतोस असं कसं होईल रे? हा तू आमची ही स्वप्न पूर्ण करणार म्हटल्यावर काळजी करणारच ना. आणि आमची स्वप्न पूर्ण करणं फक्त आमच्या हातात नाही बाळा, तुझ्या पण हातात आहे. करशील ना रे स्वप्न पूर्ण आमची? तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करत जाऊ नका. अरे काळजी कशी नको करू? हा यंदा तुझं 10वीचं वरीस आहे आणि 10वीचं वरीस लय महत्वाचं आहे म्हणतात. काळजी तर करणारच ना. आता मला जाऊ देतेस का? जा 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 तू. उरक उरक उरक. अरे थांब थांब, मी तुला डबा बांधून देते ना. दे लवकर, उशीर होतोय मला. तुझी तर ना लयच घाई असती बघ. दुपारचं पोट भरून खात जा बरं. खातो देते. हा हे घे हे घे. येतो का? नीट जा बरं. आणि कुणाशी भांडू बिंडू नको रे. नाही. आणि नीट जा बर का. हो आणि व्यवस्थित जा. हो. लय गुणाचं बाळ आहे माझं. ए प्रकाश, काय यार तुझ्या घरी गेलो होतो, काकू म्हणाल्या की तू आत्ताच निघाला म्हणून पळत आलो. सॉरी यार, रेणुका नाही आली. ती नंतर येणार रे. जाऊ दे चल. यार प्रकाश, आपण आता 10वीत गेलेलो आहे. मला तर खूप भीती वाटून राहिली कारण अभ्यास खूप कठीण आहे. काय अवघड नसते रे, अभ्यास केले ना सर्व सोपं जातं. अरे 10वीचा अभ्यास एवढा कठीण आहे म्हणे, आणि वरून ते आता महाराष्ट्र सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरू केलं आहे. त्याच्याने तर पूर्ण पास व्हायचे चान्सेस चालले गेले. म्हणजे तुला असं म्हणायचंय तू 10वीच्या परीक्षेमध्ये कॉपी करून पास होणार होतास? हो, पास होण्यासाठी काही ना काहीतरी करायला लागेल. अरे मग अभ्यास कर. अभ्यास केल्यावर तुला सर्व सोपं जाईल. तुला असं वाटतं की तुला 10वीचा अभ्यासक्रम अवघड जाते? पहिले तुझी मानसिकता बदलली ना तुला सर्व सोपं जाईल. तू मला सांग, महाराष्ट्र सरकारने कॉपीमुक्त परीक्षेचा निर्णय घेतलेला आहे, मला वाटतं ते अगदी योग्य आहे. तुझं खरं आहे रे, पण ते तुमच्यासारख्यांसाठी ठीक आहे, आमच्यासारख्यांसाठी नाही. पहिली तुझी मानसिकता बदल. सिट डाऊन. मी पहिल्यांदा तुम्हा सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन करतो की तुम्ही आता 10वीत आलात. 10वीचं वर्ष म्हणजे अत्यंत महत्वाचं वर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आणि जीवनात. ही पायरी ओलांडूनच जावं लागतं. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, हे खूप महत्वाचं वर्ष आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे महाराष्ट्र शासनानं एक नवीन योजना घेतलेली आहे, ते म्हणजे या वर्षीपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचं. त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला अभ्यास करूनच पास व्हावं लागेल. आणि जर असं होणार नसेल तर मग थांबा, इकडे या. मी काय म्हणतो ते ऐकू येत नाही का? चला हात पुढे करा. का म्हणून मला विचारतोस? तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय केलं ते? अहो सर, माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. उलट तू मला विचारतोस. काय नाव तुझं? सर विजय पाटील. तुला नाही विचारलं मी, ह्याला विचारलंय.
तुझं नाव सांग. सर मला वाटतं माझं नाव तुम्हाला माहिती आहे आणि तसं पण याने तुम्हाला माझं नाव सांगितलेलं आहे. म्हणजे उलट तू मला बोलतोस. मी तुला शेवटचं विचारतो, तुझं नाव काय? सर नाव विजय पाटील. विजय पाटील. तुला वर्गात येताना शिक्षकांना विचारून यावं लागतं हे समजत नाही का? घरची शाळा समजला? सर घरच्या जायचं नाही. का असेल ते मला बोलायचं पण घरच्या उदी जायचं नाही. ठीक आहे मी खपून गेला नाही सर. आउट. गेट आउट. गेट आउट फ्रॉम माय क्लास. विजय चल. मान खाली करायचं विजय. आणि सरळ जायचं. विजय चल. हा मुलांनो, हे प्रकाश, हा विजय स्वतःला खूप शहाणा समजतो का रे? आज सरांना त्याने कसं उद्धटपणे बोललं. ही पहिली वेळ आहे का त्याची? अरे तू लहानपणापासूनच असं वागतो माहिती आहे का? अरे मला वाटतं की तो एकदम शहाणा. त्याचे 2 मित्र नाहीत का ते, राजा आणि विकास? ते साले पण त्याच्यासारखे. अरे आई वडील शेतात राबायला जातात आणि याच्या नादी लागून सर्व बरबाद होतंय. हे आपणाला समजते रे, त्यांना समजलं पाहिजे ना. प्रकाश. राहुल. काय सर? हा विजय कोण आहे? विजयचे वडील काय करतात? आणि तुम्हाला त्याच्या घरचा पत्ता माहितीये का सर? सर पत्ता माहित आहे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. का? सर तुम्ही आज गेलात परत तुम्हाला उद्या जावंच लागणार आणि त्यांची माणसं तुम्हाला घ्यायला येतील. का पण? सर आज जो वर्गामध्ये प्रकार झाला ना, तो सर्व प्रकार त्याने त्याच्या वडिलाला सांगितला असेल. मग हे तर बरंच झालं. मीच तर जाऊन त्यांच्या वडिलांना सांगणार होतो. सर तुम्ही असं नवीन आहात म्हणून तुम्ही बोलता. तुम्ही त्यांच्या वडिलांना आणि त्या पोराला तुम्ही ओळखत नाही सर. कोण आहेत त्याचे वडील? या गावचे पाटील आहेत सर त्याचे वडील. खूप दरार आहे त्याचा या गावामध्ये. म्हणजे काय गुंड आहेत का? गुंड नाही सर, ते पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल. ठीक आहे, तुम्ही जावा. मी जातो, बघतो कोण आहेत ते. ओके सर. ठीक आहे. अरे तुझी हिंमत कशी झाली? हा तुला माहिती असूनही माझ्या पोराला नाही का म्हटलंस तो? हा चुकी झाली मालक, माफ करा. माफी आमची नाही मागायची, छोट्या साहेबांची मागायची. तेही आमची नाही, छोट्या साहेबाच्या पाया पडून. चल रंग्या. तो पाटलीन बाई चहा आणा लवकर. कबिनाच्याच जायचं आम्ही बाहेर. का तुझ्या पायाला काय रोग आला काय? अशी का चालते तू? अच्छा वय वय हे घ्या. तुमच्या पायाला काय रोग झालाय? हा लकवा मारल्यावानी? अव रोग न हा. बाबा, त्याला स्लो मोशन असं म्हणतात. अगं स्लो मोशन डोकं फिरवलंय माझं. अहो आपण पाटलीन बाया कसं वागावं हे समजत नाही का तुम्हाला? ना आणि बिस्किट हा? बिस्किट कुठे आहे? वय 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 रंग्या आणतोय या की. रंग्या. हत्याच्या आईची आणि इकडं. घ्या. परत जर आपल्या घरात हे असलो स्लो मोशन मध्ये कोण चालताना दिसलं ना, आई शपथ तंगड तोडून हातात घेईन मी सांगतोय. हा. हे समजा तुमच्या चिरंजीवानी शिकवलंय. शिकवलंय हा. मग शिकवून दे गे. हा? अरे त्याने काय पण करावं आणि त्याच्यासाठी आपण बी काय पण करायला तयार आहे. वय हा. म्हणूनच तुम्ही त्या गरीब बिचाऱ्या दुकानदाराला धमकी दिलीत. हा त्याची काय बी चूक नसताना हे शोभतं वय तुम्हाला. पाटलीन बाई तुम्ही असं कसं म्हणू शकता चुकीचं केलं म्हणून? अहो त्या दुकानदारानं आमच्या पोराला नकार कसा दिला? का? तुमचा चिरंजीव म्हणजे काय राजकुमार आहेत वय? मग हायच त्यो राजकुमार. 1 करोडोमध्ये पैदा केला आपण आपल्या अवलादीला. हा ठाव आहे म्हणून तुम्ही इतके लाड करता ना. म्हणजे आता त्याची लाड करायची नाही तर कोणाची करायची? काव पाटलीन बाई. वय 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 तुमचा ते लाडका आता कुणाच्या तरी खोड्या काढत असणार आणि हे समजा ना तुमच्यामुळे घडतंय. काढणारच. अहो शेवटी माझं पोरग आहे ती. पाटलीन बाई आम्ही बी खोड्या काढायचो. हा मी तुम्हाला सांगतो आता नक्की कोणाच तरी खोड्या काढत असणार. कोण? हा नमस्कार. कोण म्हणायचं? पाटील आहेत का घरात? हो पाटील आहेत पण तुम्ही कोण म्हणायचं? थोडं पाटलांना भेटायचं होतं. काय काम होतं का? अहो त्यांच्याकडेच काम होतं. सांगा ना काय काम होतं? काम असणार आहे, काम होणार आहे, काय काय थोडं काय काम सांगा होतं की. त्यांच्याकडं. पाटलांना बोलावून आणा. जावा जा ना तुम्ही. पाटलांना बोलावून आणा. जावा. जातो की. ते काय लांब आहेत का? नाहीतर पळत गेलो असतो. घरात तर आहेत. अहो, जाताय ना. जरा
नमस्कार पाटील. नमस्कार. कोण तुम्ही? मी तुमच्या मुलाचा शिक्षक आहे. काय सांगताय? हे रंग्या, शाळेत मास्तर आहे. विजय, तुझं मास्तर आहे का रे? हो बाबा. काय मास्तर, काय काम काढलं तुम्ही? मी तुमच्या मुलाची चूक सांगायला येणारच होतो, पण आलो नाही. संस्था चालकाने मला तुमच्या मुलाची माफी मागायला सांगितली. हा, हे असं वाकडं असतं ना, ते सरळ करावं लागतं बघा. ज्या कामासाठी आला ते काम करा. चला चला, काम करा. अशी चूक परत होणार नाही. मान वर करा. माझ्याकडे नाही, त्याच्याकडे. अनवर म्हणा आता. अशी चूक परत होणार नाही. अंगाशी. काय विजयराव, झालं का? समाधान झालं? हो बाबा. नक्की? हो बाबा. जाऊ द्यायचं? ठीक आहे. चला मास्तर, द्या डबल. निघायत ना. आणि बघा, परत अशी चूक होतं का म्हणे? हा, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. चला, येऊ द्या, हवा येऊ द्या. चला. डॅडी माय बेस्ट डॅड. लव्ह यू डॅड. काय काळजी करू नको. यार विजय, तू काय सांगतोस? अरे काय सांगतो म्हणजे मी का खोटं बोलतो की काय? तसं नाही रे. मग काय सांगू, त्याचा चेहरा पूर्ण पिक्चर बघण्यासारखाच होता. फुल पिक्चर सीनच व्हावा. मला जरा असं सविस्तर अरे काय झालं, जे काय घडलं ते जाऊन समजा सांगितलं माझ्या बाला. पण हिनं सांगितलं की चुकी आपली होती, नाहीतर बानी मलाच जाडलं असतं. सांगितलं, म्हटलं बा, म्हटलं यांनी मला लेशी म्हटलंय, माझी इज्जत घातली, माझी आबरू घालवली. म्हटलं माझ्या मित्रांनी माझ्यासोबत माझ्या मित्रांची घालवली. म्हटलं बाबांनी लावला फोन संस्था चालकाला, आपला संस्था चालक. मग तू बापाचा मित्र माझ्या. अरे बा. मग काय आला ना आमच्या घरी. तू बेसर माफी मागा लागला. माझी मागितली आणि माझ्या बाची मागितली. त्याचा चेहरा असला झालताना बारीक एकदम, तुला काय सांगू. यार पण तुमच्या दोघांची माफी मागितली? माझी पण आणि माझ्या बाची पण. ना जरा बघायसारखं होता. म्हणजे यार शेवटी आपलं नाव होतच विजय. तो आता चुकून बी आपल्याला वर्गातून बाहेर काढणार आणि नाही. आपल्याकडे बघणार पण नाही आपल्याकडे. बरं चला आता जाऊया निघूया. या सर, बसा. धन्यवाद सर. सर, कालचा विषय तुम्हाला पूर्णपणे माहितीच आहे. हो सर, आलंय का नाव माझ्या थोडं. पण का सर, माझ्या ठिकाणी कोणत्याही शिक्षक असतं तरी हेच केलं असतं. आणि सर, तुम्ही जरी असता तरी हेच केलं असतं. हो सर, केलं असतं. अहो मीच काय, आपल्या शाळेतला कुठलाही शिक्षक असता तरी सर हेच केलं असतं. पण सर, मला जर हा विजय असता हे माहीत असतं तर मी ही चूक कधी केली नसती. कारण विजय हा एक पाटलाचा एकुलता एक मुलगा. विजयचे वडील ना प्रत्येक गोष्टीवर त्याच्या पांघरून टाकतात. अहो मग पालकच जर अशी विद्यार्थ्याची चूक लपवून ठेवायला लागले तर आपण तरी काय करायचं? पण सर, संस्थापकाने मला त्या मुलाची माफी मागायला सांगितली. सर तुम्ही आहेत नवीन सर, पण या प्रतापराव पाटलाविषयी ना सर गावात एक प्रतिष्ठित माणूस आहे सर. शिवाय देशमुख साहेब त्यांच्या जवळचे आहेत सर, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. पण सर, या अगोदर माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं सर. मी मागं ज्या शाळेत शिकवत होतो ना, तिथं मुलं अगदी मला मान सन्मान देत होते सर. सर, तुमच्याबद्दल जे काय झालं त्याबद्दल सर मी तुमची माफी मागतो. सर, तुम्ही माफी मागून मला शर्मिंदा करू नका सर, प्लीज. सर, मी यापुढे या शाळेत शिकवणार नाही असं वाटतंय मला, आणि मी शाळा सोडून जाईन असं विचार करतोय सर. प्रकाश, प्रकाश, अरे मास्तर हेडमास्टर बोलत. अरे जरा सविस्तर सांग ना, झालं काय ते. अरे मास्तर आणि हेडमास्टर बोलत होते. काल सरांनी विजयला आणि विक्याला वर्गाच्या बाहेर काढलं नाही का, त्यामुळे सरांनी जाऊन त्याची माफी मागितली. अरे हे तर होणारच होते. अरे सर शाळा सोडून जाणार आहेत. काय सर शाळा सोडून जाणार आहेत? हो, मी ऐकलंय. हेडमास्टर किती विनवणी करत होते तरी सर ऐकत नव्हते. आता काय करायचं? आपण विजयकडून माफी मागायची. काय सांगता तुम्ही? हो हो हो. चला सर, कुठे आहेत? ऑफिस मध्ये आहेत ते अजून. सर, तुमचा हा गैरसमज आहे सर. तुम्ही आमच्या शाळेसाठी खूप महत्वाचे आहेत सर. अहो अजून सुद्धा आपल्या शाळेमध्ये तुमचा खूप मान सन्मान आहे सर. तुम्ही या शाळेत आल्यापासून ना 10वीच्या मुलामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालाय सर. या शाळेला यशस्वी करण्यासाठी तुमची मदत हवी ही आमची इच्छा आहे. शेवटी तुमचा निर्णय अंतिम असेल सर. ठीक आहे सर, मी शाळा सोडून जाणार नाही, पण मी 2-3 दिवस हजर राहू शकत नाही सर. एवढी तरी माझी मागणी पूर्ण करा सर. आम्ही तुम्हाला 1 दिवस पण सुट्टी देणार नव्हतो सर, पण तुमची ही सुट्टीची मागणी सुद्धा अंतिम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर मी मान्यता देतो. धन्यवाद सर, येतो मी. या सर. ठीक आहे. सर 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 अरे तुम्ही सर्वजण इथे बाहेर काय करताय? मधली सुट्टी आहे ना, त्यामुळे. अरे हो, विसरलोच की. विचार रे. थांबे, तुम्हाला मला काय विचारायचंय का? नाही सर. नाही, तुमच्या चेहऱ्यावर मला असं वाटतंय की तुम्हाला मला काहीतरी विचारायचंय, आणि जे काय विचारायचं ते बिनधास्तपणे विचारा. सर तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात? कोण म्हटलं? सर आम्ही ऐकलंय. अरे नाही रे, मी तुम्हाला सोडून कसा जाऊ शकतो? आणि मी सरांना तसं वचन पण दिलंय की या वर्षी आपल्या शाळेचा निकाल 100% आणायचा आहे.
आणि यासाठी मला तुमच्या मदतीची गरज सर तुमची मदत करणं आमचं पूर्ण कर्तव्य आहे सर. आम्ही तुमची पूर्ण मदत करू. हा सर, प्रकाश हा खरं बोलतोय. आम्ही तुमची खूप मदत करू. मला तर हीच अपेक्षा होती ना. सर आम्ही तुमचा खूप आदर करतो. आई वडिलांनंतर आणि गुरुचा आदरणीय असतो. हो हो, मला माहिती आहे तुम्ही मला किती मानताय ते मला माहिती आहे. सर तुम्ही आम्हाला सोडून तर जाणार नाहीत ना? अरे एवढी सुंदर शाळा, तुमच्यासारखे विद्यार्थी, हे सगळं सोडून मी जाणार कसं? सर विजयच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. हा सर, आम्हाला प्लीज अरे तुम्ही काय चूक केलीत म्हणून तुम्ही माफी मागताय? तरी पण सर तुमचा अपमान ना आमच्या वर्गातल्या एका वर्गमित्राने केलेला आहे. त्यामुळे तुमची माफी मागणं आमचं पूर्ण कर्तव्य आहे सर. नाही नाही, मी तुम्हाला कधीच माफ केलंय. तुम्ही जावा आता, वर्ग सुरू होईल, जावा. थँक्यू सर. हो, हं, मी ऐकलंय ते खरं आहे का? खरंच असणार. तुम्ही ऐकता ते खरंच ऐकता ना? हे बघा, ही असली उत्तरं देऊ नका मला. हो पाटलीनबाई, आपली बोंब सगळी फुल स्ट्रेट चिरंजीवांच्या कानावर जाईल. तो दरवाजा लावून टाका ना जरा. काय आवाज लावतायत, सूर लावतायत? काय रंग्या सांगत होता की विजयच्या शाळेतलं मास्तर आलं होतं म्हणून. होय, आला होता. त्याचं काय? तुम्ही त्याच्याशी लई वाईट वागलात. हे बघा, गावचा पाटील आहे मी. गावातल्या माणसाशी कसं वागायचं या पाटलाला शिकवायची गरज नाही कोणी. अहो ते मास्तर आहेत. मास्तर गुरु समान, देवा समान असतात. मग तुम्ही त्याच्याशी असं वागायचं? वागायचं म्हणजे तो आपल्या पोराशी कसा वागला? पाटलाच्या पोराशी कसा वागला? तो बेइज्जती केली माझ्या पोराची. त्याने त्याची काय इज्जत ठेवली नाही हो? काय ठेवली नाही? हा? वर्गाच्या बाहेर उभा केला त्यानं. पाटलाच्या पोराला वर्गाच्या बाहेर. हिम्मत कशी झाली म्हणतो मी त्याची. तुम्हाला त्याची काय बी चूक दिसत नाही. तुम्ही नुकसान करून घेणार काय नुकसान बिकसान काय होत नाही आहे. अहो पण असं काय बघा, करताय? उगा डोकं खाऊ नका माझं. एक तर डोकं तापलंय आधी. चल नाही का? हे बघा, तुम्ही पस्तवाल. मी काय म्हणतो, थोडा आनंद वाटेल असं काहीतरी करा. पुढचं वाक्यच ऐकलं नाही. शी, काय बायको बघितली देवानं. डोक्याला ताप आहे रे माझ्या. का रे, एकटा वाजताच काय झालंय? काय नाही लय यार, होतं दिसायला. काय नाही यार, सोड, जाऊ दे. बोल की काय झालंय? ज्याचं कर भलं. अरे काय म्हणते यार ते? चाय कुठलं तुला मन येतं बोल- का नाही? ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं. येत नाही तर कशाला बोलतो रे? अरे पण तू कसं गेलं कोणचं भलं करायला? अरे लकातला नीट चालतंय आणि तू चाललं भलं करायला होय. अरे ते पोस्टमॅन भेटलं होतं, रम्याचा पत्ता सांगत होतं. मग मी पत्र द्यायला म्हणून रम्याच्या घरी गेलो होतो. रम्याची आजी भेटली आणि तो पत्र मी दिलो आणि तो वाचण्यास मला सांगितली. तुला कुठं वाचतं ते? अरे मला तर वाचता येत नाही, तुम्हाला माहित आहे ना. आणि तो म्हणाली मला 2 रुपये देणार. आता मला 2 रुपये मिळणार म्हणून मी पत्र घेतलं. नंतर ना समजलं मला वाचताच येत नाही आणि ते भलतच समजले आणि सगळेजण मारू लागले यार. लय मार पडला दिसतंय. बघू मला कुठे मारले बघू. हे जाऊ दे नको. अरे पण तुझी मार काऊन तब्येत तर वाढली राजू. काही बोला. टिंगल उचलू नको तुला यार. लय मार पडला यार. बरं चला निघूया. चल राजू, चला निघूया. चल हा, हे विचार आपण मागच्या बेंचवर जाऊन बसूया. अरे पण का पुढे का नाही पण? चल, लय हुशार आहे म्हणून पुढे बसलाय. चल मग. तिथं आहे. अरे पण लका जागा आहे का बसला आपल्याला? काय इथं बसूया हा ना. आहे, बसूया इथं. चायला विक्या, आज कोणा तास आहे रे? चायला हे बघ, हा मला विचारतो तास कुठचा आहे ते. विचार की हा पाक्या. पाक्याला विचारतो. ए प्रकाश, का रे, का आवाज दिला? आता तास कोणता आहे? मराठीचा. मराठीचं? चायला म्हटलं गणितात. कुलकर्णी सरांचं शिकवण म्हणजे खूप यार कंटाळवण येतं. म्हणजे आपला कुल्ल्या. अरे तो चष्मेस. कुलकर्णी सर, कुलकर्णी म्हणजे कुल्ल्या. अबे यार, ते जाऊ दे. मग आता काय करायचं? थांबायचं की निघायचं? निघूया चला. मी तर निघतो. तुम्ही येणार आहे का? जाणार. हा हा चला. चला की मग. ए थांबा, तुम्ही जाणार म्हणलं माझं काय काम होतं? मग तू पण चल. बसा. आज वर्गामध्ये मला चांगली संख्या दिसते. कारण तुम्हाला माहीत नसेल, आज सकाळचा माझा तास आहे हे जर तुम्हाला माहीत असतं तर एवढी संख्या हजर राहिली नसती, हो की नाही? तसं नाही सर. प्रकाश, तुझ्याबद्दल मी बोलत नाही. तुझ्याबरोबर जे 10-12 मुलं आहेत त्यांच्याबद्दलही बोलत नाही, कारण तुम्ही दररोज आवर्जून उपस्थित असतात. आज मला बरेच नवीन चेहरे दिसतात, म्हणून मी म्हणतोय तुम्ही मराठीचा तास का करत नाही? याचं उत्तर कोण देतं? उठ रे तू. हा तूच. तू मला सांग, तू मराठीचा तास करतच नाही
त्याचं कारण काय? सर मराठी भाषा सोपी असते आणि ते आपल्या लवकर लक्षात राहते. तू कशाहून बोलतो की मराठी भाषा सोपी असते? कारण सर मराठी ही आपली मातृभाषा आहे म्हणून. मराठी भाषा ही मातृभाषा हे खरं आहे, पण मराठी भाषेमध्ये बरेचसे विषय आहेत. मग तुम्ही त्या विषयाचे तास का करतात? सर ते विषय पण मराठी भाषेमध्येच आहेत, पण ते अभ्यास करण्यासाठी अवघड जातात. तुझं म्हणणं असं आहे की मराठी भाषा अभ्यासासाठी अवघड जात नाही? हो सर. बस खाली. आता मी तुम्हाला एक वाक्य लिहून दाखवतो, तर एका वाक्याचे 2 अर्थ होऊ शकतात. आता ह्याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे तुम्ही ही जी वस्तू आणली आता त्याचे तुम्ही किती रुपयाला आणली, हा सुद्धा अर्थ होतो. दुसरा अर्थ म्हणजे का थोरल्या भावानं आणले का धाकट्या भावानं आणले का, हा पण त्याचा अर्थ होतो. म्हणून म्हणतो मराठी भाषा एवढी सोपी नाही. तुम्ही मराठीचा तास करत चला. चला आपण पुढच्या तासामध्ये बघू. अरे प्रकाश. अरे रेणुका, तू यावेळेस? वय तू एकटाच आहे घरी? नाही, काका काकू कुठे गेल्यात? बाबा कामाला गेलेत. आईने इतक्यातच येईल. तू बस ना. अरे नाही नाही, मी बसण्यासाठी नाही आले, मी तुझी पुस्तके परत करण्यासाठी आले. का? नाही नाही, तुला तर पाहिजे होती ना पुस्तके. आता त्याची गरज नाही. बस खाली. काय झालं? काही नाही झालं रे. तू खोटं बोलतेस. तू जर सांगत नसशील ना, तुझा चेहरा आहे ना मला सर्व सांगतो. सांग काय झालं ते. प्रकाश, मुलगी होणं हा गुन्हा आहे का रे? मुलगी आई बाबांच्या डोक्यावरचं ओझं असतं, जे लवकर काढलं की तेवढंच हलकं वाटतं. माझे आई बाबा माझं लग्न लावतायत. काय? हो, म्हणतात शिकून कुठे मोठी कलेक्टर होणार आहे, आणि म्हणतात मुलगी हे दुसऱ्यांच्या घरचं देणं असतं, परका माल असतो, त्याला शिकवून काय कामाचं. तिला तिच्या घरी लवकरात लवकर देणं म्हणजेच मला पण चांगलं आणि त्यांना पण चांगलं. प्रकाश, मला लग्न नाही करायचं. मी शिकून एखाद्या गरीबाच्या घरी, पण आत्ता लग्न करून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं नाही करणार. तू काय काळजी करू नको. हे पुस्तक आहे ना, तू घेऊन जा. उद्या काय करायचं मी बघेन. खरंच करशील ना तू? विश्वास ठेव माझ्यावरती. तू जा आता. थँक्यू प्रकाश, थँक्यू. नमस्कार. 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 घ्या घ्या. काहीतरी चुकलं तर माफ करा. तसं काय नाही, चांगलं नियोजन केलंय. कुणी बनवलंय? आमच्या रेणुकानंच केलंय ना सगळं. खूप छान बनवलंय. टेस्ट बघावीशी वाटते. अरे हा बाबा. हा 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 मी घेतो ना. आता रेणुकाला बोलवून घ्या. हा बोलवतोस. हा अरे तुझीच होणारी बायको आहे, इतकी कशाला घाई? पहिलं मी पाहते. नाव काय तुझं? पोलीस पोलीस इन्स्पेक्टर संदीप शिंदे.
काय चाललंय इथं? साहेब तुम्ही आणि हिथं आणि ह्या ड्रेसमध्ये मला पाहताच गुन्हेगार पळून जातात, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून मी आज सिव्हिल ड्रेसवर आलोय. काय चाललंय इथं? काय नाही साहेब, हे आमचे नातेवाईक आम्हाला भेटण्यासाठी आलेत. भेटण्यासाठी? हा काय कार्यक्रम चाललाय? नाही म्हणजे माझ्या मुलीला बघण्यासाठी आलेत. बघण्यासाठी? अच्छा, म्हणजे मुलीचं लग्न करताय काय? होय होय. सकाळी आला होता प्रकाश पोलीस स्टेशनला, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून आलोय मी. कोण ही मुलगी का? हो हीच मुलगी. काय नाव आहे तुझं? रेणुका. बाळ तुझं वय किती? तुझं वय किती? 15. आ 15. काय तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही? सर, मला खरंच माहित नव्हतं की रेणुकाला 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीये. काका, आपलं वागणं मला पसंत पडलेलं नाही आणि मी वचन देतो, रेणुका जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करेन. शाब्बास बोला. तू आता जे काही बोललास ना ते आजच्या काळात समाजासाठी आदर्शच आहे. दादा, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, इंदिरा गांधी या आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. त्याचप्रमाणे प्रतिभाताई पाटील या भारत देशाच्या राष्ट्रपती होऊन गेल्या. त्याचबरोबर कल्पना चावला, किरण बेदी यांची नावं तुम्ही कदाचित ऐकली नसेल. तुम्ही तुमच्या मुलीला परक्याचं धन समजतात. हे तुमचं चुकीचं आहे. आज भारत सरकारने महिलांसाठी किती योजना आखल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? आज महिलांना जन्मल्यापासून लग्नापर्यंत पूर्ण खर्च ते उचलतात. त्याचबरोबर महिलांना 50% आरक्षणही दिलेले आहेत. आज जी मुलं करू शकतात ती प्रत्येक गोष्ट मुलीही करू शकतात. त्यामुळे तुम्ही मुलीला परक्याचा धन समजू नका. बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. साहेब, तुम्ही आता माझे डोळे उघडलेत. आता मी माझ्या मुलीला खूप शिकवणार. तुमच्यासारख्या प्रत्येकाने जर का विचार केला तर मुली कुठंच कमी पडणार नाही. बाय रेणुका, येतो आम्ही. बाय. ओके. काय पोलीस? नमस्ते पाटील. नमस्ते नमस्ते. यार, पाटलाच्या बंगल्यावर पाटलाला न सांगता? असं काय नाही, आलो होतो इथं कामानिमित्त. म्हटलं पाटलांना भेटून जाऊया. तेच मी म्हटलं, घर काम काय काय आहे? माझा दरारा या भागात एवढा आहे की इथं ना डाका ना चोऱ्या ना मारामाऱ्या. नुसतं माझं नाव सांगितलं तरी चिड्डी ओली होती आहे. म्हटलं पोलीस कसं बंगल्यावर? काय बोलताय पाटील? अहो, अख्ख्या गावात तुमच्या पुढे किंवा तुमच्या शब्दापुढे जाण्याची कोणाची हिंमत तरी आहे काय? माहिती आहे ना तुम्हाला. अहो, चांगल्या पाटलाचं प्रमाणपत्र माझ्याशिवाय दुसरं कोणी घेतलंय का आजपर्यंत? बरोबर आहे. मग कसं काय काम काढले? बरं ते जाऊन द्या. अहो, आम्हाला इथंच बोलत उभं ठेवणार आहे का घरात बोलवणार आहे? अहो, तुम्ही जावंय आमचे. तुम्हाला घरात नेल्याशिवाय कसं काय होणार? या चहा पाजूया. या या या. आम्ही कुठं बांधले? गवंड्यांनी बांधले. हो पाटील नाही मजा करता बघा तुम्ही. असा स्वभावच आहे असा. कसं काय नाही केलं? आलेलो होतो इथं तपासासाठी. बर, म्हटलं जाता आता पाटलाला भेटून जाऊया. हा, हे आमचे चिरंजीव. हेच डोकं जरा तिरपांगडा आहे. बापाच्या वळणावर गेले. काय बाबा? अरे झाड तसं फळ. शाळेत जात असशील ना? हो जातो की. कितवीला आहेस? हा 10वीला आहे. 10वीला. इथल्याच गावात? हो इथल्याच गावात. बर बर. मग तू त्या प्रकाश आणि रेणुकाला ओळखत असशील ना? हो मी ओळखतो, पण तुम्ही त्यांना ओळखता? अरे त्या रेणुकाचे वडील तिचे जबरदस्तीने लग्न लावत होते. त्या मुलीचं वय कमी आणि तिला शिकण्याची इच्छा आहे. तर तो सकाळी प्रकाश माझ्याकडे पोलीस स्टेशनला आला होता. त्याने सगळं काही सांगितलं मला. म्हटलं जाऊन त्यांना भीती दाखवूया. उद्या ती मुलगी शिकून जर मोठ्या पदावरती गेली तर या प्रकाशलाच क्रेडिट जाईल. अरे याला काय झालं दाखन जायला? राग बापोर गेला ना. चायला राजू, अरे तुझी तब्येत लय वाढा लागली आहे. अरे मग माझा बाप मला रोज दूध पाजतो, म्हशीचं ते पण. आणि याचा बाप का गाडीचं पाचतो काय? तुमच्याला का माझी गोष्ट होय? नाही रे, मस्करी केली. बरोबर. मला वाटतं आईला लका आपण सगळं अगोदर आपण आलो आज वाटतं. कधी मराठीचा तास नाही केला कधी आपण. आज आलो तर सगळ्यात पहिलं. पण आज शाळा तर आहे की नाही? काय माहितीये काय मला मग कळत ना. मला वाटतं अरे तो बघ पांड्या चाललाय. ए पांड्या इकडे. काय रे? काय का रे आज कोण दिसे नाही? आज शाळा तर आहे की नाही? शाळा आहे, पण तुम्ही तिघं लवकर आलाय. आणि आज तुम्ही का आलाय? का आलो म्हणजे? शाळेला आलोय. असलं आलो म्हणजे? काल तुम्ही तिघं मराठीच्या तासाला नव्हता ना? बरं मग? अरे तुमची तक्रार कुलकर्णी सरांनी हेडमास्तरांकडे केल्या. आता काय करायचं? आता तू थांबला कशाला? जेवण आहे वय? निघ. जा तू. आत्ता काय करायचं माहितीये का? आपण तासाला जायचं नाही, नाही तर कुलकर्णी मास्तर फजिती करीन आपली. असली फजिती? ए घाबरू नका तुम्ही. तुम्ही कशाला घाबरता? नाही रे विजया, तुझी गोष्ट वेगळी आहे. त्यात माझी गोष्ट वेगळी काय? तुझ्या बाबाला सर्व गाव घाबरत आहे. आमच्या बापाचं काय? याच्या बाला कुत्र बी आहे ना.
कारळ का काल तर असं होतं जेव्हा माझ्या बापाची अटक होता तेव्हा असं होतं आणि आता काय आताच की चल जाऊ सोड ना, चल बोल. मी काय बोलतोय याचं काय तर सरळ काहीतरी केलं पाहिजे. खरंय, काहीतरी करायलाच पाहिजे. करूया काहीतरी. चल माझा एक प्लान आहे. काय? सांग ना मला. प्लान मी तुम्हाला नक्की सांगेल पण आता नाही. जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल प्लान मी. चालतंय. निघायचं. चला. चला. बक्की अरे आल्या बक्की तुझ्या आला बक्की सर बघता की बक्की बोंबतील आपल्यावरती. अरे जाणं बघ ना विचार तुझ्या आईला. कोण आहे रे? चल चल. नाही कोण नाही. चल. आईला मस्जिदीत पितो तू तुला चालता बी आहे ना. चल शोध. अरे पण काय? अरे खडू शोध. अरे पण कशासाठी? तुझ्या भावाचं नाव लिहायचंय. शोधला भेटला घडू. तू ताबी ते. अरे पण काय? सांग तर सांग काय? नाचायचंय आम्हाला. झालंय भावा. अरे काय झालं? हे बघ काय लिहिलं आपण. वाच की आता ते. विजय तू ग्रेट आहे यार. अरे म्हणून तर नाव आहे आपलं विजय पाटील. मास्तराला कधीच वाटलं नसेल अशी त्यांची कोणी फजिती करीन म्हणून. नादच कुळा काय विजय अरे पाटील. काय कळेल रे? तुला काय करायचंय? सरची पद्धत झाली बघ. जा तिकडे बघ. म्हणून म्हणतो आपली फजिती कधी करावं नाही माणसाने. ए चल निघू. अरे कोण लिहिलं असतं रे? का माहित. अरे पण सरांना कळलं ना तर ते सर खूप ओरडतील. अरे मम्मी पुसू का? अरे राहुल तुला सरांच्या शिवा खायच्या आहेत का? अरे हे पण सरांनी लिहिलं असल्यावर तुला माहित नाही काल सरांनी कसे एका वाक्याचे 2 अर्थ सांगितले ते. हे पण तसंच असलं तर. हो असं पण असू शकतं. मायला सगळेजण काय असतात रे? अरे विद्या तू फळ्यावर काय लिहिलास रे? अरे हळू बोल. कोणी ऐकलं तर माझं भांडा फुटेल. मग मला पण सांग की. सरांना येऊ तर दे. अरे केव्हा? येऊ दे सरांना. थांब येतील थांब जरा. घाई कशा तुला. थांब. अरे मला वाटते मी आज एवढी मेहनत केली आहे. माझा प्लान पूर्ण फ्लॉप होतील आता. का? काय म्हणजे काय 10 वाजले अजून सरचा पत्ता नाही. येतील ना. मग कुणाला कधी विचारू. येतील? विचार ना कुणाला विचारू. रे नीला विचार. तिला असते विचार. अरे नको विचार अरे नको रे. एवढा चान्स असतो. विचार निमित्त बोलायचं. विचार. रेणुका काय झालं? आज तास कुठचं आहे? मला नाही माहित. अरे तिला पण माहिती. ती पण नवीन वाटतं. मग तिला पण कुठे माहिती असणार क्लास कुठचा आहे ते. काय चाललंय? अरे काय शाळा आहे का धर्मशाळा आहे? डुकराचा ताजा मला गुदे. शांत बसा. कुणी लिहिले? लाज नाही वाटत? शाळेमध्ये असे धंदे करायला येता तुम्ही? मला माहित आहे हे कुणी लिहिले ते सगळं मला नक्की माहित आहे. असे वाईट कृत्य कोण करतो ते सुद्धा मला माहित आहे. पण ते मी आता सांगणार नाही. शाळेमध्ये मुलांनी फक्त शिक्षणासाठी आणि शिकायसाठी यायचं असतं. आई वडिलांच्या नंतर जी मुलं घडली जातात त्याला घडवणारा म्हणजे शिक्षक असतो. अशा गुरुची टिंगल तुम्ही ज्या प्रकारे करता ना त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आज जे हे तुम्ही केलंय ना हे तुम्हाला मी कधीच माफ करू शकणार नाही. विजय होय. माझ्या डोक्याची शपथ घेऊन सांग तू आज शाळेत काहीच केलं नाहीस का? हात का काढलास? बोल ना. आईच्या मास्तरांनी माझी तक्रार मुख्याध्यापकाला केली होती. अरे तुझी काहीतरी चूक झाली असणार. नाही आई मी काय नाही चुकलो तरी त्यांनी माझी तक्रार केली. ठीक आहे मानलं की तुझी काहीच चूक नव्हती. आई पण म्हणून सगळ्या वर्गासमोर तू मास्तरांच्याशी फजिती करायचीस. आई जर तर मास्तर पुन्हा असं वागला ना तर त्याचं काही खेर नाही. मग
अरे विजय, तू काय बोलतोयस, काय वागतोयस? तुला तर कळतं का? आई मला कळते ते मी कुठच्या मार्गाने चाललोय ते. कुठच्या मार्गाने चाललायस? आई शेवटी मी माझ्या बापाच्या मार्गाने चाललोय. विजय, तुझ्या बाबांना ना कोणीही चांगलं म्हणत नाही, आणि मला एवढंच माहितीये की तू चुकतोयस. मास्तर, गुरुजी हे देवासारखे असतात रे. तू त्यांचा अपमान म्हणजे देवाचा अपमान करतोयस. तू तुझ्या आई वडिलांचा अपमान करतोयस. बस, मला तुला एवढंच सांगायचं होतं. देव तुला आता सद्बुद्धी देव, हीच प्रार्थना आहे. तर मुलांनो, आज मला असं वाटतंय की आपली शाळा चालू होऊन आता कमीत कमी 5-6 महिने झाले. म्हणजे जवळपास अर्धा वर्ष आपला संपला. आणि अर्धा वर्ष संपला त्याबरोबरच आपला अभ्यासक्रम सुद्धा अर्धा आता संपलेला आहे. तर आता आम्ही असं ठरवलंय की तुमची परीक्षा घ्यायची. तुमचं बोलणं संपलं तर मी पुढे बोलू. परीक्षा म्हणलं की मुलं घाबरतात. काही मुलं परीक्षा सोडूनच अर्ध्यावर निघून जातात. काही जण परीक्षाही देत नाहीत. अभ्यास जर केला असेल तर घाबरायची गरजच नाहीये. बर, मला आता कोण सांगू शकेल की परीक्षा घेणं चांगलं किंवा नाही घेणं चांगलं? प्रकाश, तू सांगू शकतोस? सर, मला वाटतं की परीक्षा घ्यावी. का असं वाटलं तुला? कारण सर, यामध्ये दोघाचा पण फायदा आहे. दोघाचा म्हणजे? विद्यार्थ्याचा पण आणि शिक्षकाचा पण. कसं काय? सर, विद्यार्थ्याचा फायदा असा होईल की आपला अभ्यास किती झालाय आणि आपण अभ्यास किती करावा लागणार आहे. समजा परीक्षेमध्ये त्यांना कमी गुण मिळाले, ते आणखीन ते अभ्यास करून गुणामध्ये चांगली प्रगती आणू शकतील सर. बस प्रकाश, प्रकाशनं खूप चांगलं सांगितलं की परीक्षा घ्यावी. आता काही जणांचं असं मत असेल की परीक्षा घेऊ नये. त्यासाठी कोणी बोलणार आहे का? विजय, तू सांगू शकशील? सर, आता विचारल्या प्रश्नापैकी सर माझ्यामध्ये प्रकाशाने चांगल्या प्रकारे उत्तर दिले आहे. आणि मला असं वाटतं, आणि त्या प्रश्नाच्या उत्तराला मी सहमत आहे जो उत्तर प्रकाशाने सांगितलं तुम्हाला. सर, पण मला असं म्हणायचं आहे की समजा जर आपण जर पद्धत चेंज केली तर, म्हणजे जे प्रश्न तुम्ही परीक्षेत टाकणार आहेत तेच प्रश्न जर तुम्ही आम्हाला दिले, त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होऊ शकतो सर. सर, विशेष म्हणजे याचे 2 फायदे होतील. विशेष म्हणजे सर, मुलांवरती होणारा ताप तो कमी होईल. आणि शिक्षकांना सर जास्त म्हणजे पेपर म्हणजे आपण बनवतो त्याला असं सर म्हणजे ताण होणार नाही. स्पेशली तुम्हाला सर. सर, मला असं वाटतं की ही योजना तुम्ही राबली तर निश्चित सर आपल्या शिक्षण व्यवस्थेला तसेच सर आपल्या मुलांना देखील याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि मुलांना सर तुम्हाला माहिती आहे आताच्या मुलांना खूप दाब आणि टेन्शन्स असतात सर, त्यामुळे सर निश्चितच फायदा होऊ शकतो सर. विजय, तू पण खाली बस. विजयनं सांगितलं हे सुद्धा मला बरोबर वाटतंय. आता यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हे उत्तरच असणार आहे कदाचित. तर मी आता 2-3 दिवसामध्ये मीटिंग आहे, त्यावेळेला मी सरांशी चर्चा करतो आणि याचं उत्तर तुम्हाला निश्चितच देतो. अरे रेणुका, माझ्या पहिलं का? तूच पहिला येऊ शकतोस? तसं काय नाही. अभ्यास झाला? थोडाफार. का तुझा नाही झाला? अगं, माझ्याकडे पुस्तकच नाहीत, कशाचा अभ्यास करायचा मग? प्रकाश, तू आता मला परका समजतोस. तसं नाही ग, तू तुझा अभ्यास सोडून मला कशाला पुस्तक देतेस? माझा काही अभ्यास बुडत नाही. मी सांगितलं ना तुला, मी एका दिवशी एकाच पुस्तकाचा अभ्यास करते. तू ती पुस्तकं नेणार आहेस का नाही तेवढं सांग. नेतो बाई, बस. चला आता. राम नाही आला? मला नाही माहिती, मी नाही गेले त्याच्या घरी. का? मला नाही माहिती. काय गेलं नाहीस? बसा. तुम्हा सर्वांना मला एक सूचना सांगायची आहे. परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक आलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. मी सांगितल्याप्रमाणे मनन, वाचन आणि लिखाण या गोष्टीवर भर द्या. आणि तुम्ही ते करालच. कॉपी करण्याचा कोणीही मनात विचार आणू नका. 15 दिवसांनी परीक्षा सुरू होईल. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला या. मला आत्मविश्वास आहे तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. सगळ्यासाठी बेस्ट ऑफ लक.
ए राहुल कुठे निघालास? ये इकडे. अरे घरी. काय ते? हे होय प्रकाशनं दिले. हो पण काय त्यात? अरे तुपे सरांनी दिलेले प्रश्न आहेत. कसले प्रश्न? तुला माहित नाही? अरे मी शाळेत कुठे आलतो आज? नाही रे, आज शाळेला कुठे आलतो मी, त्यामुळे विचारतोय. अरे परीक्षेला पडणारे प्रश्न आहेत हे. परीक्षेच्या? प्रथम सत्राच्या? हो रे. टाइम टेबल दिलाय का सरांनी? दिलाय. कधी आहे परीक्षा? सोमवार आहे. उद्याच्या? हा उद्याच्याच सोमवार आहे. अरे बापरे. ए राहुल ते प्रश्न दे ना मला. अरे तू इथे कुठं लिहिणार? तू माझ्या घरी ये, मी तुला देतो. आता बघ किती वेळ झालाय, काय टाइम पण खूप झाला, मी जातो आता. शाळेला त्या विजयाच्या सांगत होतो शाळेत जाऊया पण माझं कोण ऐकतंय? त्याला भेटतो का जाऊन मी? हॅलो विक्या, तू इथं? मेलो यार, आपण जित्ता मेलोय. अरे काय झालं सांगशील काय? तरी मी तुला सांगत होतो सकाळी शाळेत जाऊया. आईला हो बोल, माझ्या आईने ऐकलं ना मला इथेच मारेल. आणि मला सांग असलं कसलं डोकं कोसळलं आपल्यावर? त्यापेक्षा भयंकर संकट आलंय आपल्यावर. काय बोलतो, काय झालं? सोमवारी परीक्षा यार. आईला उद्याच्या? हो उद्याच्या. अरे मग माझा कुठे अभ्यास झालाय? माझा तरी कुठे झालाय? आणि मला सांग, तू तर शाळेला गेला नव्हता ना, मग तुला कसं कळलं आज पेपर आहे ते? रावल्या भेटला होता, त्यानं सांगितलंय. मग एक तू काम कर, तू घरी जा आणि प्रश्न घेऊन ये. आणि मला सांग, विजय असताना तू कशाला घाबरतो यार? तू काय नाही केलं, आपण मेलो यार. तू एक काम कर, घरी जा, बाकीचं मी सांभाळतो. चल. इच्छे मायला काय वाचू काय करू समजेना झालं र. कारण काय म्हणतोयस? अरे जरा तर शरम आहे का नाही तुला? सोमवारी परीक्षा आहे. अरे मग त्यात काय विशेष? तुला काय भीती वाटत नाही? भीती आहे मला? अरे विद्या, तुझा काय हाय? माझ्या बापाला जर माहित पडलं तर ते नाव्यापाशी जाऊन माझी चंपी करेल. म्हणजे मला तुला असं म्हणायचं की तुझं बाप आणि नावी मित्र आहे की काय? ए चेष्टा करू नकोस मी विद्या. अरे मला एक तू सांग, आता तू हे पुस्तक चालतोय, हे चालून तुझा अभ्यास होणार आहे काय? मग काय करू मी? आपलंही पुस्तक फाडायचं आता. मग म्हणजे आपल्याला कॉपी करायची आहे. ए विकास इकडे ये. सॉरी यार, मी ऐकलंच नाही, मी जरा घाईत होतो. काय म्हणतो? काय नाही यार, तुझ्याला काय चालच ना, त्यामुळे विचारलं. कुठे निघाला? अरे सरांनी प्रश्न पण दिले ना. दाखव. यात महत्वाचा प्रश्न कुठला? तुला हे तर माहित आहे ना, सोमवारी परीक्षा येते. हा रावल्या भेटला होता दुपारी, त्यांनी सांगितलं की सोमवारी परीक्षा म्हणून बोलला मला. विजय आणि राजू वाट बघतायत माझी तिकडं, हे नाही ना त्यांच्याकडं. बरं मला सांग, यातला महत्वाचा प्रश्न कुठला आहे? 5वा. बरं मी येतो, बेस्ट ऑफ लक. अरे जे प्रश्न आपल्या पैशात पडणार आहेत ते प्रश्न आपल्याकडे आहेत की. पण कुठे आहे? अरे विक्याकडे आणि कुठं? मायला त्या विक्याच्या या अजून आलेला नाहीये रे. विक्या येऊ राहिल्या रे, तो प्रश्न घेऊनच येतोय. तो आता अर्ध्या मार्गात आला असेल तो. आईला ए विक्या इकडे या साहेब या, बसा. यार किती वेळ? अरे रामे भेटला नाही. मग काय राहुलकडे गेलो, त्याकडे प्रश्न मिळाले. तू कुठेही जा, पण प्रश्न आणलेत ना तू? आणलेत. हा बस. वाटेत पाक्या पण भेटला होता, त्याला पण बोलून आलो की. चायला तर पक्या भेटला होता. हा त्याला बोलून आलो की. ए यार विजय, आता आपला अभ्यास पण झाला नाही रे, आता काय करायचं? पण प्रश्न आहेत की आपल्याकडे. तुम्ही लागा, तुम्ही लेट टेन्शन घेतात यार. अरे हा 5वा प्रश्न लय महत्वाचा आहे, पक्या सांगत होता. ए विजय, मला तर काय कळत नाही. काय करायचं असेल ते तूच करू शकतो. कर यार काहीतरी. अरे थांबा की करतो की तुमच्या आईला. मी मध्ये टोकता कशाला मला? मॅडे प्लॅन आहे डोक्यात. तुझा प्लॅन खड्ड्यात घालीन आपल्याला. आता तुम्ही खड्ड्यात गेले काय करायचं? बरं मी काय बोलतोय, आपली परीक्षा बरोबर, आपण त्या परीक्षा तिघं मागोमाग बसणार बरोबर. हो. चिठ्ठ्या मी आणतो कॉपी केलेल्या, आणि चिठ्ठ्या माझ्याकडे ठेवतो. जशी माझी होतात तशी मी तुला देतो, तू याला दे. ह्या वेळेस जर घटलोत ना, लय फजिती होईन यार. कसली फजिती? आणि मी असं कसली फजिती रे? बघू काय असं पुढे बोलूया. चला बघ काहीतरी कर यार. बघू आपण. चला जायचं. चला.
हे विचार काय करायचं काय लिहायचं रे? तुझ्या आईला अरे आपल्याकडे उत्तरी प्रश्नपत्रिका थांब की जरा. हे विचार कसा गेला रे तुझा पेपर? चांगला गेला पण थोड्या प्रमाणात. का? अरे का म्हणजे काय, जेवढा अभ्यास केला तेवढाच लिहिणं परीक्षेत. अरे तरी पण तू चांगला पेपर सोडला असशील. तरी पण पेपर सोडवला असशील ना. कशावर म्हणतो तू हे? अरे आता तू आणि रेणुका तर अभ्यास करताना, आणि तसं पण तुला तर पेपरमध्ये प्रश्न न माहिती असताना पण चांगले गुण मिळतात. आणि या टाइमला तर तुला प्रश्न माहिती होते, तर तुझा पहिला नंबर तर फिक्सच आहे. मला वाटत नाही की यावेळेस माझा पहिला नंबर येईल. का? 4-5 दिवसांनी समजेल तुला. अरे सांग की. का म्हणजे काय, विद्यार्थ्यांना कमी गुण का मिळतात? कारण त्यांना माहित नसते परीक्षेमध्ये कोणते मार्क पडणार आहे. पण यावेळेस त्यांना माहित होतं, त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना अभ्यास केला असेल. अरे हो बाबा,
हे मान्य करतो, पण तू हे कशावरून सांगू शकतो? यावेळी जे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत ना, ते शिक्षकांना पण आश्चर्यचकित करतात की नाही बघ. अरे हो बाबा, पण तू हे कशावरून म्हणू शकतो? कशानं म्हणजे काय? विद्यार्थ्यांना गुण कमी का मिळतात? कारण त्यांना माहित नसते की कशाचा अभ्यास करावा. त्यामुळे यावेळेस माहित होतं अभ्यास कशाचा करायचा. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी चांगला अभ्यास केला असावा. पण प्रकाश, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. का? तू मला परका समजतोस. मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्याकडे जर पुस्तकं नसतील तर तू माझ्या जवळची ने. अगं हो, पण मी तुझे पुस्तक कसं काय घेऊ शकतो? ते सोडा रे, पण आपल्याला परीक्षेचे मार्क कधी माहिती पडणार? काय माहित? च्या आईला 4 दिवसांत आपले मार्क आपल्याला समजतील. च्या आईला नाहीच्या वर्गात पहिला क्रमांक मिळवतो नावाचा विजय पाटील नाही. कोणतं? अबे विजय पाटील यार. बरं, आपला प्लॅन कसा होता? चायला तुझा प्लॅन खरंच लय खतब्याक होता. ए विजया, आपण कॉपी केलंय, पण त्या चिठ्ठीवर जे आहे एकदम कार्बन कॉपी म्हणी. च्या आईला बघ इकडं. आता मला सांग, ज्या प्रश्नांची उत्तर आपण ज्या पुस्तकात लिहिलेले तेच पडणार का बाहेरचं पडणार? नाही, तुझं बरोबर आहे, पण आपण जसे तसे लिहिल्यामुळं सरांना शक होईल की आपण कॉपी केलंय म्हणून. अरे मग येऊ दे ना, आपल्याला कॉपी करताना कोणी पाहिलं, कोणी बघितलंय का? नाही ना, मग कसला विचार करतात यार? मग मला सांग, अभ्यास करून लिहिलेलं अगदी बरोबर असतं, पण उत्तरामध्ये आणि पुस्तकामध्ये थोडा दरबदर असतं, हो का नाही विकास? हो असतो की. अरे मला सांग, ज्या प्रश्नाची उत्तर आपण लिहिले त्या प्रश्नाचे मार्क आपल्याला द्यावंच लागतील. ये आणि नाही दिले तर? अरे पण प्रॅक्टिकलचे मार्क आपल्याला भेटणारच आहेत, आणि पास होण्यासाठी फक्त थोडे मार्क तर आपल्याला हवेत. अरे आपला तर इतकं पण अभ्यास नाही, मग कुठनं येतील? अरे हाय की कॉपी जिंदाबाद. म्हणजे तू त्या पण परीक्षेला कॉपी करणार? अर्थात. अरे मला सांग, आपल्या खेड्यामध्ये कॉपी शिवाय चालतं का? आणि कोण येणार आहेत आपल्या शाळेमध्ये यार? आपल्या खेड्यामध्ये शाळा तपासायला रात्री दिवस अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ आपण कॉपीला द्यायचं. तुम्हाला मी कॉपीचा फायदा सांगतो. आणखी तो कोणता? अरे आपण जे उत्तर मनाने लिहितो त्या लिहिताना आपल्या मनात थोडी थकबक होत असते, पण हेच जर उत्तर आपण कॉपी करून लिहिलं, पण त्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, पण ते प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित आपण लिहू शकतो. अगदी बरोबर. मला तर लई घाई सुटली आहे. सर केव्हा मार्क सांगतात? बसा. आता मला वाटतंय तुम्हाला तुमच्या निकालाची उत्सुकता लागली असणार, कारण माझ्या हातात तर तुमचं निकालच आहे, आणि तुम्ही खूप चांगला अभ्यास करून सर्वांनी खूप चांगले मार्क मिळवलेले आहेत. त्यामध्येच पहिल्यांदा जे 4 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेत त्यांची मी नावं सांगतो. तर 4था क्रमांक आहे राजूचा, 3रा क्रमांक आहे विकासचा, 2रा क्रमांक आहे प्रकाशचा, आणि आपल्यातून जो पहिला आलेला आहे तो म्हणजे विजय. तर आपण पुन्हा एकदा यांचं अभिनंदन करूया. तर विद्यार्थी मित्र हो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की या वर्षी आपल्या शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे, आणि अजून तर वेळ गेलेली नाही आहे, परीक्षा अजून बरेच दिवस आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय भरारी पदकं यावर्षी सगळीकडे येणारच आहेत. त्यामुळं तुम्ही चांगला अभ्यास करून तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. अभिनंदन प्रकाश, वर्गामध्ये तू 2रा क्रमांक मिळवलास. धन्यवाद. पण मला तर वाटत होतं तू पहिला क्रमांक मिळवशील, कारण तुझा तर चांगलाच अभ्यास झालता. विजयने जास्त अभ्यास केला असणार, त्याच्या मेहनतीच फळ त्याला मिळालं ना. मला नाही वाटत त्यांनी अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवला असेल. मला तर आणखीनच विश्वास बसत नाही की विजयनं पहिला क्रमांक मिळवला. माझा कुठे बसतो? का तुम्हाला विश्वास बसत नाही? अरे विजय आणि त्याचे मित्र कधी तासाला बसतात का? कधी शाळेला येतात, आणि शेवटपर्यंत त्यांचे 4 मध्ये येत होते, आणि अचानक पहिल्या 4 मध्ये हे वय अशक्य आहे. पण तुला असं का वाटतंय? कारण त्यांनी नक्कीच कॉपी केली असावी. अरे त्यांनी कॉपी तर नक्कीच केलीये, यात असं विश्वास बसण्यासारखं काही नाहीये. सरांना पण माहितीये की ते पहिल्यापासून कॉपी करत आलेत. म्हणजे मी पण कॉपी केली असणार, कारण वर्गात मी 2रा क्रमांक मिळवला ना. नाही, ते अशक्य आहे. का? तुला काय वाटतंय? त्यांनी अभ्यास करून पेपर दिलाय, पुढच्या परीक्षेला बघू ना काय होतंय ते. शेवटच्या परीक्षेला तर कळेलच, पण आता तर उड्या मारत असतील की. अरे टन 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 वाजत मटन शिजत, हाडान दुखते दाड, रस 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 वाळ, अगं रस 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 वाळ. काय रंग्या, रस्त्याची लई आठवण येते वाटतं. अरे लई आठवण येते, पण हे कुठं आहे आपल्याकडे? ठीक आहे, बघतो मी. तसा
रस्सा 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 चायला रस्सा. विजय हा काय रे कसला विचार करतोय? नाही कसलं नाही. आई तुम्हाला गिफ्ट काय घेणार आहेस? तुला सांगितलं ना तुझं गिफ्ट तुला वेळ आल्यानंतर देईल. आई पण आता आता काय नाही. आता कशाला? तुला आता काय हवंय ते सांग. आई मला आता 500 रुपये हवेत. 500 रुपये? आणि ते कशासाठी? आई आई मी प्रतापराव रावांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. आणि तुला माहिती आहे विशेष म्हणजे मी आज क्लासमध्ये फर्स्ट आलो आहे. तू वर्गात पहिला आलाय? हो आई. आणि तू मला हे आत्ता सांगतोस? थांब आत्ता आणते. रस्सा चायला रस्सा. परकस. हो बाबा. हे बघ तुझ्या वाढदिवसानिमित्त हे तुला भेट काय आणल्या मी बघ बरं. हो बाबा. तुम्ही आणलात हे? हो मी आणले. खरंच? बरं परकस हे तुझ्या वाढदिवसा दिवशी भेट दिली तू खुश आहेस ना? खूप खुश आहे बाबा मी खूप खुश आहे. याच्यापेक्षा चांगली भेट मला भेटलीच नसती. बरं हा बाबा मला काय म्हणायचं आहे तुझे 10वीच्या पेपरातलं मला तर काय बी समजत नाही बाबा. हो बरं तुझा अभ्यास कसा काय चाललाय सांग बरं. चांगल्या प्रकारे आहे बाबा पण पुस्तक भेटले असते ना तर आणखीन अभ्यास केला असता मी. पुस्तक? हो बाबा. काय झालं बाबा? पोरा तू काळजी कर नकस. रातपाळीनं मला एक काम मिळालं या. हो बाबा. काय दिवस रात्र मी काम करतो आणि तुला शाळेचं सगळं पुस्तक वह्या काय लागणार आहे ते घेऊन देतो बरं का. तू काळजी करू नकोस. बाबा तुम्ही इतकी काळजी नका करू तुम्ही. अरे पोरा लेकराची काळजी मायबापाने करून ये तर कोण करील र. बराच वेळ झाला तू बाहेर फिरून आलेस. चल बरं 2 घास काहीतरी खाऊन घे. चल घराकडे. चला बाबा. काय चाललंय आपलं? आपण आज पण शाळेला नाही गेलो. ते जाऊ दे. आज मी आज खूप हॅप्पी आहे रे. आज मी घरच्याकडनं 500 रुपये आणलेत. अरे खरंच की रे विचार एवढे पैसे कुठून आणलास? अरे लका मी माझ्या आईकडून मस्का मारला. का? का म्हणजे काय आज माझा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की माझ्या वाढदिवस असेल आणि त्या दिवशी आपण तिघेही मिळून धाब्यावर जेवायला जायचं. धाब्यावर? मग आता किती वर्ष झालं आजपर्यंत तू दिलास का? अरे चाष्टा करतो माझी. मार नको यार तुझा वाढदिवस आहे ना आज. मी काय बोलतोय आज तिघे आपण भेटू धाब्यावरती. आज भेटूया. नक्की. संध्याकाळी आज आपण एक काम करूया. मग तुम्ही तिघे मला भेटा आणि धाब्यावरती जाऊन आपण एकत्र जेऊया. कोरी कोरी जवानी नकाशी निरखू कोरी कोरी जवानी नकाशी निरखू गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू मी हाय सोलापुरी रस्सा करील मी तुम्हा येडा पिस्सा करील मी तुम्हा येडा पिस्सा करील मी तुम्हा येडा पिस्सा शिकण्या देखणी गोरी गोरी आणि खरी चिकनी मी हाय शिकण्या देखणी गोरी गोरी आणि खरी चिकनी उभार गोंडस बांधायची उभार गोंडस बांधायची नटखट चंचल हरणी नटखट चंचल हरणी मागू नका कोणी मला फसा मागू नका कोणी मला पिस्सा करील मी तुम्हा येडा पिस्सा
नका हो हात माझा ओढू, आणू नका मला तुम्ही घुसा, आणू नका मला तुम्ही घुसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा. पुनवेची रात लई न्यारी, धाब्यावर जमली अशी सारी, पुनवेची रात लई न्यारी, धाब्यावर जमली अशी सारी, नका करू कोणी मनमानी, नका करू कोणी मनमानी, खट्याळ मी आहे गड्या नारी, खट्याळ मी आहे गड्या नारी, जवळ माझ्या खटका पर बसा, जवळ माझ्या खटका पर बसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा. कोरी कोरी जवानी नकाशी निरखू, कोरी कोरी जवानी नकाशी निरखू, कोरी कोरी कायाकडे नकाशी पारखू, कोरी कोरी कायाकडे नकाशी पारखू. मी हाय सोलापुरी रस्सा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा, करील मी तुम्हा येडा पिसा. हे काय यार विद्या, एकटा केलंस धाब्यावर आणि ते पण आम्हाला सोडून. काय यार? अरे नाही यार, मी तुम्हाला बोलणार होतो पण तो रंग्या माझ्यासोबत झाला, मग काय करू? जाऊ सोड. ठीक आहे यार, नेक्स्ट टाइम पार्टी करूया, एन्जॉय करूया. नेक्स्ट टाइम करणार पण राईट, पण एक हाफ पार्टी नक्कीच. अरे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. काय? मी गेलतो ना तिथे वाढदिवसाला. काय रस्सा होता यार, एक नंबर. हे बघ, हे तोंडाला पाणी सुटायला. माकडा रस्सा काय जेवण नवं, एका पोरीचं नाव आहे. अरे मला वाटलं जेवण आहे. जेवण आहे, पोरीचं नाव आहे. चल बघाव तुला जेवण आठवतंय. चल. विजय, हो आई. तू काल रात्री कुठे होतास? आई मी तुला काल सांगून गेलो की माझी बर्थडे पार्टी आहे आणि ह्यासाठी तू तुझ्याकडे पैसे नेलते आई. विजय, तू माझ्याकडून पैसे घेतले होतेस, तू वर्गात पहिला नंबर आणलास म्हणून. हो आई. पण तू वर्गात पहिला आलेलाच नाहीयेस, मग पैसे कशासाठी घेतलेस? आई तुला कोणी सांगितलं? तू वर्गात कॉपी करून पहिला आलास ना? नाही आई. खोटं बोलू नकोस. तुझ्या वर्गातले राव आणि रेणुका मला भेटले होते, त्यांनी सांगितलं. शी विजय, मला खूप वाईट वाटलं. तुझा वर्गात पहिला नंबर आला म्हणून मी अख्ख्या गावात पेढे वाटायला निघाले होते. तू कशा पद्धतीनं क्रमांक काढलायस हे मला राम आणि रेणुकानं सांगितलं आणि ते ऐकून माझी मलाच लाज वाटायला लागली रे. शी विजय. च्या आईला तर रम्याला सोडणार नाही आता. राम, ही पेन आहे ना माझ्या जीवनातली सर्वात अनमोल भेट आहे. का रे? का तर हे मला माझ्या आईबापाने दिले. अरे माहित आहे रे मित्रा, पहिल्यांदा तुझ्या आईबाबांनी तुला भेट दिली ते. हो यार, खूप खूप अनमोल आहे माझ्यासाठी. ए विजया, रस्ता सोड. तुझी मत झाली कशी आईला सांगायची? तुला काय करायचं मी काय करेल. ए तुझ्या आईसोबत मी खोटं नाही बोललो. तुझ्यासारखा मुलगा शाळेत पहिला येऊच नाही शकत. आणि तुम्ही तिघांनी कधीतरी शाळेत गेले का? रम्या, आम्हाला माहित आहेस तू किती दिवे लावला शाळेत जाऊन. मला नको शिकव रे. शाळेत दिवा लाव की नाही लाव, शाळेत तोंड तरी दाखवतो मी. तुमच्यासारखा नाही कॉपी करून पास होतो. ए राम्या, तोंड सांभाळ बोल. ए गप्पे. ए रम्या, मला माहिती रे तू पक्का एवढं मारतोय रे. ए चोप चोप, तुझं खूप ऐकलं आजपर्यंत मी, पण इथून पुढे नाही. तू काय म्हणाला? सोड बे. काय म्हणाला तू? बॅरिस्टर होणार आहेस? बॅरिस्टर पण नाही, पण 10वी पास तर होऊन दाखवून मी. चल रे राम. आत येऊ का सर? अरे प्रकाश, ये. सर, रेणुका सांगत होती तुम्ही मला बोलावलं. हो. काय काम होतं का सर? अरे प्रकाश, तुझ्यासाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून जो कोणी विद्यार्थी प्रथम येईल त्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि त्याचा संपूर्ण खर्च, शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. तर ही शिष्यवृत्ती तूच मिळावीस असं मला वाटतंय.
सर ही शिष्यवृत्ती मिळवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवाय. प्रकाश, तुझ्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, त्यामुळं ही शिष्यवृत्ती तूच मिळवावी असं मला वाटतंय. सर तुम्ही जसं म्हणताय ना तसंच होईल. शाबाश आणि बेस्ट ऑफ लक. आणि प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझं अभिनंदन. सर मी पहिला क्रमांक नाही मिळवला. मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते. विजयचा नंबर कसा आला हे तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. हां, तर आज हे तिघं आले नाहीत का? नाही सर, ते खूप दिवस झालं पूर्ण शाळाच करत नाहीत. अरे प्रकाश, ते स्वतःचं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त करायला बसले आणि आता गेले असतील कुठेतरी उन्हाळीपणा करायला. येतो सर. ठीक आहे, ये. बसा. तर मुलांनो, तुम्हाला एक मला सूचना सांगायची होती आणि तुमच्यासाठी ती अगदी सुवर्ण संधीच आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे आणि ती शिष्यवृत्ती आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि राजू, विकास आणि विजय, तुम्ही तर तिकडे टॉपरच आहात, त्यामुळे ही शिष्यवृत्ती मिळवणं तुम्हाला काय कठीण नाही. तर शिष्यवृत्ती जर मिळवायची असेल तर आत्तापासूनच अभ्यासाची तयारी करायला हवी ना. आणि मी आशा करतो आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा मानकरी व्हावा. हे चिरंजीव काय शाळेत गेलेत वाटतं? सांगून तर तिकडेच गेलेत, पण गेलेत की नाही ते माहित नाही. काय बोलणं तुमचं? हा, इकडे गेले बी म्हणताय, गेले की नाही हे बी म्हणताय, काय म्हणायचं काय तुम्हाला? मला जे बी काय म्हणायचं आहे ते मी त्याच्याशी बोललीये. झालं, परत फेस काढलेलं दिसते तुमचं. जाऊ दे, शाळेत न आल्यावर मीच विचारेन त्याला. तुम्ही त्याला विचारा, पण तू खरं सांगेल का नाही हे माहित नाही मला. सोडा हो, माझं लेकरू आहे ते. अख्ख्या जगाची खोटं बोलाल पण बापाची खोटं नाही बोलणार. आणि मला एक सांगा, तुम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला का नाही? नाही. का नाही? तुम्ही इथून गेल्यानंतर त्यानं काय गुन्हे उधळले ते ठाऊक आहेत तुम्हाला? हो, मग तुम्ही सांगा ना. तुमच्या अति लाडामुळे तो वाईट मार्गाला लागलाय. त्याने काय केलं तेवढं सांगा. उगाच इकडचं तिकडचं सांगत बसू नका. काय केलं त्यानं? काय केलं नाही जी. वर्गात पहिला क्रमांक यावा म्हणून त्यानं कॉफी केली. आपला वाढदिवस साजरा करायचा म्हणून त्यानं माझ्याकडून 500 रुपये उकळले आणि धाब्यावर जाऊन जेवला. हे बघा, त्यानं आता खरं बोलायचं सोडून दिलंय. तो खोटं बोलायला लागलाय. तुम्ही त्याच्यावर रागावलं तर नाही ना? मी रागावून तो ऐकतोय थोडंच. हा, एवढंच होय. मला वाटलं काय खास लपडं केलं काय त्यांनी. तुम्हाला राग नाहीये त्याच्यावरती? राग कसला? पाटलाचं पोर आहे ते. अरे मला अभिमान आहे. तुम्हाला सांगतो, पुढं जाऊन हे पोरग माझ्यासारखंच होणार. मालक, छोटे मालक शाळेतून आले. बाबा, महाराष्ट्र सरकारने एक शिष्यवृत्ती योजना आखली आहे. जो मुलगा वर्ग पहिला क्रमांक मिळेल ती त्याला भेटणार आहे. ती कुठल्याही परिस्थिती मला मिळवायची आहे. अरे कोणत्या परिस्थितीत म्हणजे? बाबा, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. बाबा, आईला या पोराच्या डोक्यात काय शिजते मला तर काय कळना बाबा. प्रकाश, ए प्रकाश, ओ. अरे इकडे लवकर. काय? अरे जेवून घे बाळा, किती उशीर झालाय. नाही, मी नंतर जेवेन. सरांनी खूप महत्वाचे नोट दिले, त्याचा मला अभ्यास करायचा. बर, तुला जेव्हा जेवायचं ना तेव्हा जेव, पण एक लक्षात ठेव, उपाशी पोटी झोपू नकोस, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. हो, मला त्याची काळजी आहे. आई, एक मिनिट बोल ना. मला आणि तुला बाबाला खूप आनंदाची बातमी सांगायची. सांग ना बाळा. महाराष्ट्र सरकारने यावर्षी ना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जो कोणी जिल्ह्यामध्ये पहिले येईल त्याला शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरांची अपेक्षा आहे की त्यांनी ही शिष्यवृत्ती मला मिळावी. मिळेल ना मला शिष्यवृत्ती? मिळेल रे, मिळेल. का नाही मिळणार मला सांग. अरे तू जर मन लावून अभ्यास केला ना की नक्की तुला मिळेल. आणि एक लक्षात ठेव, मी नाही रे लय शिकले, पण मला एक मात्र वाटतं की जो कष्ट करतो ना त्याला त्याचं नक्की चांगलं फळ मिळतं. हा, नक्की तुला पहिला नंबर मिळेल रे. तुझा आशीर्वाद आणि बाबाचा आशीर्वाद आहे ना, तर मी नक्कीच शिष्यवृत्ती मिळवेल. हो रे बाबा, आता असं कर, तू अभ्यास कर आणि मग तर मात्र वेळेवर जेवून घे बर का. हो, मला त्याची काळजी आहे. हो, गुन्हाचं रे पोर माझं. होय आई. कर आता, अभ्यासाला लागतो. हा, होय. मी नाही त्रास दे तुला. कर होय. पण हा, जेवण करून घे बर का रे. होय.
ए विजय, मी सकाळपासून बघतोय तू वर्गात पण काही बोलला नाहीस. खूप टेन्शन मध्ये दिसतोस. नाही रे. ए काय झालं सांगणार रे विजया, आई बाबाने रागवलेत का? आई बाबा काय बोलणार आहेत? आईच्यानंच मी खूप खूप पडलोय आणि बाबा तर माझी बोलला मागत नाहीत. ए तू टेन्शन घेऊ नकोस रे. अरे काय टेन्शन घेऊ नको. अरे त्या शिष्यवृत्तीमुळे यार डोकं काम करा ना यार. ए विजया, तुला काय शिष्यवृत्तीची गरज आहे का? अरे तुझा बाबा जे म्हणेल ते शाळेमध्ये टाकल र. ते हाय रे, पण ती फक्त मलाच भेटली पाहिजे, त्या पकेला नाही. ए तुला जर शिष्यवृत्ती पाहिजे असेल ना तर तुला खूप अभ्यास करावा लागेल, कारण प्रकाश खूप अभ्यास करतोय, मी बघितलंय. अरे मग तेच तर आपल्याला जमत नाही ना. मग काय करणारस आता? माझ्याकडे एक आयडिया आहे. ए तुझी आयडिया काय आहे ते सांग रे याला. कधी बघितली आयडिया करतो तू? काय करायचं सांग आता. जे आपण नेहमी करत आलोय. म्हणजे कॉपी. ए तुला माहिती का सरांनी काय सांगितलंय? काय सांगितलं? शिक्षण अधिकारी येणार आहेत. पथक येणार आहे. पथक. पतंग हे काय? पतंग नाही, पथक पथक शिक्षण अधिकारी येणार आहेत. ए विजया काय व्हायचं होऊ दे रे. काय व्हायचं होऊ दे. याचा बा याला काय म्हणणार नाही. तुझा बा आणि माझा बा याच्या बाची आपल्याला सेन काढायला ठेवते. अरे मी विचारच केलो नाही की. नाहीतरी तू कधी विचार करतोस. पण काय बोलूया मित्रा, सिरियसली यार तुम्हाला असलो यार. आपण मित्र आहेत यार. आपण कधी पण तिघ एक गोष्ट मिळून करतो का नाही? मग ते तर आहे रे, पण काही असो यार मी आज खूप आनंदी आहे. चल निघूया चला. आत येऊ का सर? अरे प्रकाश ये ना ये आत ये. काय काम होतं का? नाही सर, काय काम नव्हतं, तुमच्या नोट्स परत करण्यासाठी आलो होतो. अरे झाला का अभ्यास? झाला सर. माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, विचारू? अरे विचार ना. सर या शिष्यवृत्तीसाठी खूप मुलं प्रयत्न करीत असतील. जिल्ह्यातून पहिलं यायचं म्हटल्यावर शहरातले मुलं पण प्रयत्न करीत असतील. ते इतका पैसा खर्च करून ट्युशन लावतात, मग त्याच्यापैकी कुणी पण येऊ शकतं ना. तसं काय नसतं प्रकाश. ट्युशनमध्ये जे शिकवतात तेच आम्ही पण शिकवतो. सगळं 10वीचं गणित एकच असतं. ट्युशनला जाणं म्हणजे नुसतं पैशाची बर्बादी असं मला वाटतं. ट्युशनला जाणारे सर्वच विद्यार्थी पास होतात असं काय नाही आहे. बरं तुला माहिती आहे ना माझी इच्छा काय आहे? हो सर, मला माहिती आहे. सर तुम्ही माझ्या मनातला खूप मोठा गैरसमज दूर केलाय. बरं जा आता वर्गात जा. मला विद्यार्थ्यांना सूचना द्यायला यायचंच आहे. चल. ओके सर. बसा. तर विद्यार्थी मित्र हो, मला तुम्हा सर्वांना एक सूचना सांगायची आहे. ते म्हणजे तुमचं परीक्षेचं तारीख आणि वेळापत्रक आलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. मी सांगितल्याप्रमाणे मनन, वाचन आणि लिखाण या गोष्टीवर भर द्या आणि तुम्ही ते करालच. कॉपी करण्याचा कोणीही मनात विचार आणू नका. 15 दिवसांनी परीक्षा सुरू होईल. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करूनच परीक्षेला या. मला आत्मविश्वास आहे तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. सगळ्यासाठी बेस्ट ऑफ लक. शांत बसा सर्वांनी. सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. ज्यांच्याकडे कॉप्या आहेत त्यांनी आत्ताच काढून ठेवा बाजूला. स्कॉड येणार आहे. लक्षात ठेवा, स्कॉड आले तर कॉपी सापडतात वगैरे, त्यामुळे बाजूला काढून ठेवा. थांब तुझ्या आईला सर बघतायत की. सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. कॉपी असेल तर आत्ताच काढून ठेवा बाजूला. स्कॉड येणार आहेत. कॉपी असेल तर लगेच काढून ठेवा बाजूला. स्कॉड येणार आहेत.
मॅडम सर 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 काय चाललंय हे? सर नाही सर सर आय एम सॉरी ए सर प्लीज सर प्लीज मॅम आय एम सॉरी रेस्ट टिकेट मॅम प्लीज मॅम सर प्लीज सर प्लीज सर आउट आउट प्रकाश कसा गेला रे तुझा पेपर? फर्स्ट क्लास. आणि तुमचा? माझा पण चांगला गेला. माझा तर साधारण. पण मला विजय, विकास आणि राजूचं खूप वाईट वाटतंय. वाईट वाटायचं त्यात काय कारण आहे? त्यांनी जे केले ना त्यांना त्याची शिक्षा मिळाली. रेणुका, राहुल खरं बोलते. सरांनी सांगितलं होतं कॉपी करू नका म्हणून, पण त्याने ऐकलं नाही, कॉपी केलीच. आणि ती पण 100च्या नोटवरती. 100च्या नोटांवरती? कारण परीक्षेमध्ये पैसे न्यायची मुभा असते ना, त्यामुळे. जाऊ दे, आपणाला काय करायचे. त्यांच्या कर्माची फळ त्यांना मिळाली. आता वाट पाहायची ते फक्त निकालाचीच. 3 महिन्यानंतर. का पळतोस तू? जिल्ह्यातून पैदा आलो मी, जिल्ह्यातून. चायला त्या विजयच्या त्यांच्या नादी लागल्यामुळे झालं सगळं. त्यांच्या कॉपीच्या भानगडीत पडलो नसतो, कमीत कमी 5 तर झालो असतो. पण आता विचार करून काय फायदा आहे? आई बाबा कुठे आहेत? तू असं पळत पळत का आलायस? जिल्ह्यामध्ये पहिले आलो मी, माहित आहे काय? फोटो वाटते तुला? फोटो आलाय माझा, नाव पण आहे प्रकाश अशोकराव काडे. आणि तुला माहित आहे माझा सत्कार कुणाच्या हाताने होणार आहे ते? कुणाच्या? अगं खुद्द शिक्षण अधिकाऱ्याच्या. काय? खरंच? अरे प्रकाश, अरे आज मी लय आनंदात आहे बघ. आमच्या सगळ्यांच्या स्वप्नांना तू खरं उतरवलंयस बघ. आणि अगदी परीक्षेत खरा उतरलायस रे राजा. मग उद्या येणार ना माझ्या शाळेत ना? हो ना, नक्की येणार. का नाही येणार? अरे आमच्या सगळ्यांची स्वप्न तू पूर्ण केलेली आहेस. नक्की येणार. खरंच आजचा दिवस माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे रे, खूप आनंदाचा. हां हॅलो, हां बोल ना, कुठे आहेस? काय करतेस? हो मी आत्ताच कॉलेजहून घरी चालले. हो काय काय केलीस? नाही माझा तर अजून अभ्यासच झाला नाही. एक मिनिट होल्ड कर. ती रोजची मुलं ग इथंच थांबलेत. थांबा. चीज बडी मस्त मस्त. काय चीज आहे? बॉस जा, कुणाचा हात धरला आहेस माहिती आहे का तुला? नाही बॉस, या जागी जर आपली बहीण आपली आई असती तर बॉस. टपोरी जरी असलो तरी फालतू नाही आपण. बस करा ही फालतूगिरी. चला रे. सर घरच्यावर जायचं नाही. का असेल ते मला बोलायचं, पण घरच्यावरती जायचं नाही. ठीक आहे, मी खपून गेला नाही सर. तुमच्या मुलाची माफी मागायला सांगितलं. हा, हे असं वाकडं असतं ना, ते सरळ करावं लागतं. तुला काय करायचं मी काय करेन. ए आपलाही पुस्तक पाडायचं आता. मग म्हणजे आपल्याला कॉपी करायची आहे. अरे आपला तर इतका पण अभ्यास नाही, मग कुठनं येतील? अरे हाय की कॉपी जिंदाबाद. तू वर्गात कॉपी करून पहिला आलास ना? नाही आई. सर 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 काय चाललंय? सर नाही सर. सर आय एम सॉरी सर. ए सर प्लीज सर. सर प्लीज मॅम आय एम सॉरी. रेस्ट टिकेट. मॅम प्लीज मॅम. सर प्लीज सर.
आज आपल्या शाळेत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमास आपल्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री सुनील नेटके साहेब, मुख्याध्यापक, या गावचे सरपंच, पोलीस पाटील उपस्थित आहेत. तरी मी उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती प्रतिभेचं पूजन करावं. धन्यवाद सर. मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जोडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले शिक्षणाधिकारी साहेब यांचा सत्कार करावा. तसेच प्रकाशला कष्टातून शिक्षण देणारे त्याचे वडील सुद्धा इथं उभे आहेत. त्यांनी सुद्धा यावं, त्यांचा सुद्धा सत्कार आमचे माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलायचे परवानगी देता साहेब? साहेब, माझा मुलगा साहेब साहेब माझा मुलगा या जिल्ह्यामध्ये पहिला येईल मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं साहेब. मी लोकांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून माझ्या लेकराला मी पैसा पुरवला. माझं लेकरू जिल्ह्यामध्ये पहिलं आलं साहेब. माझं लेकरू जिल्ह्यामध्ये पहिलं आलं साहेब. साहेब, माझ्या लेकरानं तुमच्या शाळेची, तुमच्या महाराष्ट्राची, तुमच्या जिल्ह्याची शान आणि मान उंचावली आहे साहेब. हे माझे दुःखाचे अश्रू नाहीत, माझे आनंद अश्रू आहेत. नमस्ते साहेब, नमस्ते. आज आपल्या शाळेसाठी आणि गावासाठी खूप मोठा दिवस आहे. कारण आपल्या शाळेतील विद्यार्थी जिल्ह्यातून पहिला आलाय. त्याने आम्हा सर्व शिक्षकांचे, या शाळेचे, त्याच्या आई वडिलाचे, गावाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेले. आणि मी त्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. आमच्या शाळेला तर त्याच्यावर गर्व आहेच. मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. ह्या शाळेचे मुख्याध्यापक जोगडे सर, तसेच तुपे सर आणि कुलकर्णी सर आणि गावचे सरपंच आणि पोलीस पाटील आणि माझे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर अभिनंदन मला प्रकारचं करूशी वाटते की त्याला कष्टाचे फळ त्याला मिळाले. सरकारने शिष्यवृत्ती चालू केलेली त्याला चांगल्या मुलाला मिळाली. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याचा योग्य लाभ त्याला मिळाला. आपल्या शाळेतील मुलगा रेस्टिकेट करण्यात आलेला आहे आणि सरकारने ठरवलं होतं की कॉपीमुक्त अशी परीक्षा घ्यायची होती आणि हा खूप चांगला निर्णय होता. तुम्हीच सर्व विद्यार्थी आज जे जमलेले आहेत, हेच विद्यार्थी भारताचे आधारस्तंभ आहेत. आणि जर आधारस्तंभ पोकळ असेल तर विनाश व्हायला वेळ लागत नाही. मी परत एक वेळ प्रकाशचे अभिनंदन करतो आणि त्याला मी विनंती करतो की त्याचा हक्क घेण्यासाठी त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. अभिनंदन तुझं.
यानंतर या कार्यक्रमाची धुरा आमचे सहशिक्षक श्री कुलकर्णी सर हे सांभाळतील. आज आमच्या शाळेच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल शिक्षण अधिकारी साहेब त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर आज आमच्या शाळेच्या सत्कार समारंभाच्या उपस्थितीला मान देऊन उपस्थित राहिलेले पालकवर्ग त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. मालक 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 व मालक, कार्यक्रम लय चांगला झाला. प्रकाशच्या आई वडिलांना लय आनंद झाला बघा. अरे होणारच की, त्यांच्या मुलानं तशीच चांगली गोष्ट केली आहे ना. अहो मालक, प्रकाश असा मोठा आनंद देण्यामाग त्यांच्या आई वडिलांचा पण लय मोठा हात आहे. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास. तुम्ही धाकल्या मालकाने एवढी सूट दिली नसती तर प्रकाशच्या जागी आज धाकल्या मालकांचा सत्कार झाला असता. मला तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं, पण एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून बोललो. काय चुकलं असेल तर माफ करा. तू नाही चुकलास, मी चुकलो. त्याचे जरुरीपेक्षा जास्ती लाड केले मी. त्या जास्त केलेल्या लाडामुळेच त्याचं आयुष्य बी नसलं. ज्या वेळेला रागवायला पाहिजे होतं त्यावेळी त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. आयुष्यात त्याला जास्त सूट दिल्यामुळे आज त्याचं आयुष्य बर्बाद झालं. आणि हे सगळं घडलं माझ्यामुळे. मला माफ करा पाटलीणबाई. वा मालक, रागीत चेहऱ्यामाग मौर हृदय लपलंय हात कळले. आई आई मला माहिती आहे. आई आता मी तुला खूप दुःख दिले आहे. आज माझ्यामध्ये दुःखी आहेस नाही तू. मी तुमची वारावून सांगून ऐकलंय, मी तुझं नाही ऐकलं. त्याचे फळ मला भेटले. बाबा मला माफ कराल ना बाबा. बाबा प्लीज बाबा, मी प्रॉमिस करतो बाबा, ही गोष्ट मी पुढे नाही करणार बाबा. विजय, तुला तुझी चूक कळाली यातच आम्हाला समाधान आहे बघ. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षेला बसता येईल. आणि फक्त आम्हाला एकच समाधान आहे की माझा विजय मला परत मिळाला. होय, आईने माझी आणलेली भेट. हा ती आई मला माहिती आहे माझी भेट कुठे आहे ती. हा छातीचे बलदंड बाहुते, निधड्या छातीचे बलदंड बाहुते. आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे, आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे. दुनिया ओळखे आम्हा सारी र, दुनिया ओळखे आम्हा सारी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. गरिबांचे कैवारी सत्याचे पुजारी, गरिबांचे कैवारी सत्याचे पुजारी. बाबासाहेबांचे आम्ही आहो आभारी, बाबासाहेबांचे आम्ही आहो आभारी. वंदन करूया सारे र, वंदन करूया सारे र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र.
जातीचे आपण सर्व धर्माचे, आपण सर्व जातीचे आपण सर्व धर्माचे, एकोप्यानं राहतो नाते जुळे मनाचे, एकोप्यानं राहतो नाते जुळे मनाचे, करायचो नाही भेदभाव र, करायचो नाही भेदभाव र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. आम्ही आहो रंगीले थोडे छेल छबिले, आम्ही आहो रंगीले थोडे छेल छबिले, प्रेमामध्ये होतो आम्ही कधी कधी नशिले, प्रेमामध्ये होतो आम्ही कधी कधी नशिले, ओळख अशी आमची नारी र, ओळख अशी आमची नारी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, आम्ही आहो सोलापूर वासी र. निधड्या छातीचे बलदंड बाहुते, निधड्या छातीचे बलदंड बाहुते, आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे, आम्ही शूरवीर हो भारत भूमीचे, दुनिया ओळखे आम्हा सारी र, दुनिया ओळखे आम्हा सारी र. आम्ही आहो सोलापूर वासी र, 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 आम्ही आहो सोलापूर वासी र.